तुम्ही आत्ताच 10वी किंवा 12वी पास झाला आहात आणि तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेत, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ, फ्लॅटमध्ये राहू की पीजीमध्ये राहू की हॉस्टेलमध्ये राहू, मेड लावू की कुकिंग करू, एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी लोन घेऊ, कमी मार्क पडलेत तर मला चांगलं कॉलेज भेटेल की नाही, हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील ना तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेला आहात. सो बेसिकली काय झालं, माझे ना कझन्स आहेत जे की काही 10वी आणि काही 12वी पास आउट झालेत. तर रिसेंटली ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला हे सेम क्वेश्चन्स विचारले. तेव्हा मला वाटलं की असे भरपूर स्टुडंट्स असतील की ज्यांना हे प्रश्न पडतात आणि त्यांना गाईड करण्यासाठी, त्यांना योग्य ॲडवाईस देण्यासाठी कुणीच नसतं. तर आज मी तुमची मोठी दिदी म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यामुळे एकदम निवांत राहा. स्टेप बाय स्टेप करून सगळे टॉपिक कव्हर करणार आहे. मी एवढे सगळे टॉपिक कव्हर करणार आहे. आणि डोंट वरी, हे प्रश्न ना सगळ्यांनाच पडत असतात. इवन मलाही पडले होते जेव्हा मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि मला माझ्या होम टाऊनमधून दुसऱ्या सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये जायचं होतं. बट तेव्हा असं कोणी सांगायला, कोणी गाईड करायला नव्हतंच. खूप गोष्टी सहन कराव्या लागल्या, खूप गोष्टी चुकल्या, त्याचे सोल्युशन काढलं, सगळं झालं. बट त्यामध्ये पैसाही जातो, वेळही जातो आणि तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. तर ते होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे कॉलेज. जर तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेणार असाल तर त्या कॉलेजची पूर्ण माहिती काढा. म्हणजे तिथे प्लेसमेंट भेटतात की नाही, तिथला स्टाफ कसा आहे, अजून युनिव्हर्सिटी कुठली आहे, ते तुम्हाला काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बऱ्याच मुलांचं असं असतं की आता 12वीमध्ये खूप कमी मार्क पडले, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ, मला चांगलं कॉलेज भेटेल की नाही. तर डोंट वरी, मला तरी असं वाटतं ग्रॅज्युएशनसाठी चांगलं कॉलेज तेवढं जास्त मॅटर नाही करत. ठीक आहे, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जाताय तर तुम्हाला एकदम वन ऑफ द बेस्ट कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायला पाहिजे असं नसतं. तुम्ही नॉर्मल कॉलेजमधून सुद्धा तुमची डिग्री घेऊ शकता आणि आयुष्यामध्ये खूप छान गोष्टी करू शकता. तर त्यामुळे कॉलेज मॅटर नाही करत. आता मार्क कमी पडले त्याच्यामुळे तुम्ही तेच टेन्शन घेत बसू नका. पुढची गोष्ट म्हणजे काही मुलांचं असंही असतं की आता मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, एकदम एलाइट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे, तर मला खूप मोठं फी भरावी लागणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही अफोर्ड करत असाल तर तुम्ही ती फी भरू शकता. बट जर तुम्ही ती फी अफोर्ड करू शकत नसेल तर प्लीज तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला फोर्स नका करू की नाही मला ह्याच कॉलेजला जायचं आहे, तुम्ही एवढी फीज भराच. कारण ग्रॅज्युएशनसाठी एवढं मोठं लोन घेऊन काही उपयोग नसतो. कारण तेच ग्रॅज्युएशनच्या बेसवरती तुम्हाला चांगला जॉब नाही भेटणार. नंतर तुम्ही मास्टर्स करायला जाल तेव्हाही तुम्हाला पैसा लागणार आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचं हे लोन, परत तुमचं अजून पुढचं शिक्षणाचं लोन, जेव्हा तुम्हाला जॉब लागेल तेव्हा तुमची सगळी न्यू मनी, जे तुमचं सॅलरी असते ती पूर्ण हे लोन फेडण्यातच जाईल. इट्स नॉट मेक सेन्स. त्यामुळं ग्रॅज्युएशनसाठी तरी तुम्ही लोन घेऊ नका, हे माझी ॲडवाईस आहे. आणि तुमच्या पॅरेंट्सलाही फोर्स करू नका. कमी फीजमध्ये सुद्धा खूप चांगले कॉलेजेस अवेलेबल आहेत, ते एकदा इंटरनेटवर जाऊन चेक करा. अजून एक गोष्ट, माझा मित्र म्हणतोय म्हणून मला या कॉलेजला जायचं आहे असं करू नका. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, कुठलं कॉलेज तुमच्यासाठी चांगलं आहे, तुम्ही त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये फिट होताय का, या सगळ्या गोष्टी बघा, प्लेसमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच कॉलेज चूज करा. तर हे झालं कॉलेजचं. आता दुसरी गोष्ट, अकोमोडेशन. पीजी वर्सेस हॉस्टेल वर्सेस फ्लॅट. कॉलेज ॲडमिशन नंतर सगळ्यात मेन गोष्ट जी असते ती म्हणजे अकोमोडेशन, म्हणजे कुठे राहणार. तर यामध्ये 2-3 ऑप्शन असतात, म्हणजे पीजी असतं, हॉस्टेल असतं आणि फ्लॅट. आता हे मी तुम्हाला 1 बाय 1 करून सांगते की हे कसं असतं. सो पीजी म्हणजे पेइंग गेस्ट नावाचा एक प्रकार असतो. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात. बेड, AC, प्युरिफायर, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटतात. इव्हन अगदी जेवण सुद्धा तिथे तुम्हाला भेटू शकतं. काही काही पीजीमध्ये अवेलेबल असतं, काही काही पीजीमध्ये नसतं. पीजीमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आधी जाऊन पीजी बघायचं की तिथे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज ते देणार आहेत म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे ते असतं हॉस्टेल. प्रायव्हेट हॉस्टेल्स पण अवेलेबल असतात आणि कॉलेजचे हॉस्टेल पण अवेलेबल असतात. कॉलेजच्या हॉस्टेलला जेव्हा ॲडमिशन घेताल तेव्हा पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तिथे कसल्या रूम अवेलेबल आहेत, वॉशरूम चांगला आहे की नाही, परत ते कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत, या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच काय ते ॲडमिशनचं प्रोसेस. आणि तुम्हाला माहिती आहे का, कॉलेजच्या हॉस्टेलला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर भरपूर ठिकाणी तुम्हाला पूर्ण वर्षाची फीज भरावी लागते. म्हणजे तुम्ही एकदा जर तिथे ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला पूर्ण पैसे तुम्हाला भरावे लागतात. त्याच्यामुळे प्लीज विचार करून ती गोष्ट करा. पुढची गोष्ट म्हणजे फ्लॅट. मेट्रो सिटीमध्ये फ्लॅट मिळणं खूप जास्त अवघड असतं. सो फ्लॅट घ्यायचं म्हणजे थोडं जास्त एक्सपेन्सेस तुमचे वाढू शकतात. आणि अगेन फ्लॅट घेताना पण तुम्ही ह्या गोष्टी बघून घ्या. रिकामा फ्लॅट
घेऊ नका. म्हणजे ॲटलिस्ट थोडंफार फर्निचर, फॅन, गिझर वगैरे या गोष्टी आहेत, पाणी वगैरे येतं की नाही, अशा गोष्टी बघा आणि मग फ्लॅट घ्या. तुम्हाला वाटतं आता फ्लॅट भेटला आहे, बट त्या फ्लॅटमध्ये जर काहीच नसेल, फर्निचर नसेल, AC, फॅन काहीच नसेल ना, तर तुम्हाला नंतर खूप डोक्याला हेडॅक होतो. त्याच्यामुळं असाच फ्लॅट घ्या जो की सेमी फर्निश्ड वगैरे असेल. PG, हॉस्टेल आणि फ्लॅट यामध्ये मी असं सांगेल तुम्हाला की कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर स्टार्टिंगचे 1 ते 1.5 महिना तुम्ही PGवरती राहा. थोडंफार मित्रमैत्रिणी झाल्यावर तुम्हालाही कळेल की तुमचं कोणासोबत व्हाईब मॅच होतीये, की तुम्ही मग फ्लॅट घेऊन राहू शकता. एकट्याला फ्लॅटचा जो एक्सपेन्स असतो तो खूप जास्त पडेल. जर तुम्ही 2-3 जण सोबत मिळून राहिले तर तुम्हाला फ्लॅटचा एक्सपेन्स जास्त नाही पडणार. सो येस, 2 ते 3 महिन्यानंतर तुम्ही फ्लॅटवरती शिफ्ट होऊ शकता. तर पुढची गोष्ट म्हणजे मेकिंग फ्रेंड्स इन न्यू सिटी. तुम्ही म्हणता ही काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे, फ्रेंड्स तर काय बनतातच. पण मी काही गोष्टी सांगते, त्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं की तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये कॉलेजला जाणार आहात आणि मोस्ट ऑफ द टाइम ही एक मेट्रो सिटीच असते. आपण छोट्या सिटीमधून मोठ्या सिटीमध्ये जातो, मग तिथले भरपूर प्रकारचे तिथं स्टुडंट्स येत असतात. तर तुम्हाला स्टार्टिंगला थोडं ऑकवर्ड वाटेल, कधी कधी तुमच्या ॲक्सेंटवरनं, तुमच्या बोलण्याच्या याच्यावरनं तुम्हाला थोडं ऑकवर्ड वाटेल, बट इट्स नॉर्मल. तर सगळ्यांनाच तिथे ॲडजस्ट करायला थोडा टाईम लागत असतो. त्याच्यामुळे असं नका समजू की आता मला काहीच नाही समजत आहे, मी नवीन सिटीमध्ये आलो, इथं सगळे खूप जास्त छान बोलतात, एवढा कॉन्फिडन्स आहे. तसं नाही आहे. तुम्ही पण तिथे थोडं सेटल झाल्यानंतर तुम्हाला पण सगळं इझी पीझी होऊन जाईल. त्यामुळे खूप सारे फ्रेंड्स बनवा, खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स घ्या, ट्रिप्स करा, सगळं करा. वेगवेगळ्या सिटीमध्ये, वेगवेगळ्या स्टेटमधले जे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही फ्रेंडशिप करा, कारण त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो, त्यांची ॲक्सेंट वेगळी असते, त्यांचे रिलिजियन, त्यांच्या सगळ्या पद्धती वेगळ्या असतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल लाईफमध्ये एक. सो येस, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि टॉक्सिक लोकांपासून पण लांब राहायचं आहे. काही कॉलेजमध्ये असतात, कॉलेजमध्ये पण इव्हन PG वगैरेमध्ये ना काही लोक अशा असतात ना भाई, जे एवढे टॉक्सिक असतात, ते अजिबात ॲडजस्ट करत नाही. तर त्यांच्यापासून 4 हात लांब राहायचं. तुम्हाला लगेच कळायला पाहिजे ह्या मुलापासून किंवा ह्या मुलीपासून मला प्रॉब्लेम होतोय, विषय तिथंच संपून टाकायचा, जास्त कॉन्टॅक्ट करायचा नाही. की नाहीतर तुम्हाला वाटेल ओ माय गॉड, हिला काय वाटेल, मी जर असं बोललो, मी जर तिला इग्नोर केलं, मी तिचा टेक्स्ट इग्नोर केला तर तिला काय वाटेल. तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस आणि तुमचा मेंटल पीस जर ज्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायची वेळ येते ना, तिथून तुम्ही 4 हात लांब राहायचं, टाटा बाय बाय करायचं, जास्त इग्नोर करायचं लिटरली. ओके. पुढची गोष्ट म्हणजे सेफ्टी रूल. ओके, आता तुम्हाला वाटत असेल आम्ही आता मोठं झालोय, 18+ झालोय वगैरे वगैरे, आम्हाला कशाला पाहिजे सेफ्टी रूल. बट तसं नसतं. इमर्जन्सी सांगून येत नाही आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या सिटीमध्ये ठीक असतं, पण दुसऱ्या नवीन सिटीमध्ये तुम्ही गेला आहात आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर काहीतरी सेफ्टी म्हणून पाहिजे. तुम्ही जर कुठे बाहेर चालले असाल तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत, आणि जर पॅरेंट्ससोबत नसेल करायचं, तुमचे कोणी भाऊ बहीण असेल किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत तुम्ही तुमचं लोकेशन, लाईव्ह लोकेशन शेअर करून ठेवा. नंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवा. परत स्ट्रेंजर्सवरती लगेच विश्वास नका ठेवू. आता कसं, आपण दुसऱ्या सिटीमध्ये गेलो ना, सगळे स्ट्रेंजर्सच असतात, बट तुम्हाला समजायला पाहिजे की कुठले लोक आपल्यासाठी चांगले आहेत आणि कुठले नाही. त्यामुळे माणसं ओळखायला शिका, की छोट्या छोट्या गोष्टींवरून पण कळून येतं की पुढच्याचं इंटेन्शन काय आहे. तर तेवढं फक्त थोडं अलर्ट राहा. कोणत्या पण माणसावरती, कोणत्या पण लोकांवरती लगेच विश्वास ठेवू नका, कारण अशा न्यू स्टुडंट्स बरोबर मोठ्या सिटीमध्ये खूप स्कॅम होतात. म्हणजे फायनान्शियल स्कॅम वगैरे भरपूर होत असतात. म्हणजेच गट फिलिंग इग्नोर नका करू. जर तुम्हाला वाटतंय की हा माणूस आपल्यासाठी चांगला नाही, किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी जर हे केल्याने हे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ती गोष्ट करायची टाळा किंवा त्या व्यक्तीसोबत बोलायचं टाळा. म्हणजे गट फिलिंग ओळखा. पुढची गोष्ट म्हणजे मॅनेजिंग स्टडी अँड फन. कॉलेजला गेल्यावरती असं वाटतं की आता काही विषय नाही, 18 कंप्लीट झालोय, आता 12वी झाली आहे, मस्त आता कॉलेज लाईफ एन्जॉय करायची, एकदम मज्जा करायची. हा, मज्जा करा, नो प्रॉब्लेम, बट त्यासोबतच तुम्ही तुमचं स्टडीवरती पण फोकस करा. कारण तुम्ही काय म्हणाल, आता 1-2 महिना मजा करू, नंतर कॉलेज काय, कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर तसं पण 1-2 महिना काही कोण शिकवतच नाही. त्याच्यामुळे आता 1-2 महिने एकदम फन मज्जा करूयात आणि नंतर मग अभ्यासाला लागत. बट तसं नसतं. आपल्या मग बॉडीला आणि ब्रेनला ती सवय लागती. त्यामुळं ठीक आहे, तुम्ही मॅनेज करू शकता ना तुमचं स्टडी आणि तुमचं
आउटिंग म्हणजे कसं, दिवसामध्ये तुम्ही सकाळी कॉलेज वगैरे करणार, दुपारी संध्याकाळपर्यंत कॉलेज वगैरे करा, स्टडी वगैरे करा आणि मग संध्याकाळी काहीतरी बाहेर जा, किंवा वीकमधले 2 दिवस ठेवा की जेव्हा तुम्ही फ्रेंडसोबत किंवा स्वतःला टाईम देण्यासाठी कुठे बाहेर गेला आहात किंवा फन ॲक्टिव्हिटी केलेली आहे. मी असं म्हणतच नाही की तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासच करा, नाही. एक्सपिरियन्स पण मॅटर करतात, बट ते मॅनेज करायला शिका. नाही तर तुम्ही फक्त एक्सपिरियन्सच घेत बसताल आणि कॉलेज अटेंडन्स वगैरे सगळे तसेच राहून जाईल. तर तसं करू नका, ती गोष्ट लक्षात ठेवा. पुढची गोष्ट, कॉलेज तर ठीकच आहे, बट अजून काही तुम्हाला स्किल्स डेव्हलप करता आले तर ते शिका. आणि मेट्रो सिटीमध्ये किंवा बिग सिटीमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज असतात, त्याच्यामुळे त्या ग्रॅब करायला शिका. जर तुमच्याकडे कोणती अपॉर्च्युनिटी येते तर ती पटकन ग्रॅब करा. आता मी काही एकदम छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते, ती म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील ना, ते आत्ताच सगळे गोळा करायला चालू करा. कारण कॉलेजच्या ॲडमिशनच्या काही गडबडीमध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस येईल, त्याच्यामुळे आत्ताच सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही गोळा करायला चालू करा. आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2, 3-3 झेरॉक्स कॉपीज काढून ठेवा. तुम्हाला नक्की हेल्प करेल. तुम्ही मला नक्की येऊन कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे हेल्प केलं की नाही. तुमच्या फोटो कॉपीज काढून ठेवा. स्वतःच्या हेल्थकडं पण लक्ष ठेवा. बाहेरचं जास्त खाणं टाळा, हेल्दी खा. जेव्हा तुम्ही सिटीमध्ये जाता ना, तेव्हा पॅरेंट्स सोबत कॉन्टॅक्ट ठेवा. तो कधी काही मुलं काय करतात, बाहेर गेलं पॅरेंट्स सोबत कॉन्टॅक्टच करत नाही, फोन नाही करत, काय नाही. दिवसातून एक फोन तुमच्या पॅरेंट्सला लावा. काही जरी प्रॉब्लेम झाला ना, काहीही हो, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला जाऊन सांगा. हा, माहिती आहे ती थोडी चिडतील स्टार्टिंगला, बट ते तुमची हेल्प नक्की करतील. पॅरेंट्ससोबत तुम्ही जेवढं लपवताल ना, तेवढं तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये फसत जाताल. ही एक खूप मोठी ॲडवाईस देईल मी तुम्हाला. अजून जे तुम्ही परस्यू करणार त्या फील्डमधले सिनियर लोकांशी संपर्क करा, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवा, त्यांच्याकडून पण गायडन्स घ्या. अजून काही गोष्टी, जर तुम्हाला काही गोष्टींचे आन्सर्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन पण तिथे पण तुम्ही मला मेसेज करू शकता. सो मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की टेन्शन घेऊ नका कोणत्या पण गोष्टीचं. एवढं काही असं मोठा हव्वा नाही आहे की नाही का मी दुसऱ्या सिटीमध्ये कॉलेज जायचं आहे, किंवा आता माझी 12वी झाली, मी काय करू काय नाही. एकदम चिल राहा, शांत डोक्याने एकदम विचार करा, शांत डोक्याने निर्णय घ्या, पॅरेंट्सचा सल्ला घ्या, अजून भरपूर जणांचा सल्ला घ्या. हे सगळं करून मग ॲडमिशन घ्या. त्यामुळे आता कॉलेजला जात आहे ना, तर निवांत राहा, अभ्यास करा, तेवढीच मजा पण करा, स्वतःची काळजी पण घ्या, स्वतःची सेफ्टीकडे लक्ष द्या. अँड येस, पॅरेंट्सला प्राऊड करा आणि स्वतःला देखील प्राऊड करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.